जमेल की. हां नाही ठीक आहे. मला जरा व्हिडिओ लागतोय तर कसं तुमची नवीन टेक्निक वापरली जमतंय. आत्ताचा जो 2 इंची बस आहे ना. हां एखाद्या जास्त पण पडतं हां आपलं युरिया मिक्स केलं म्हणून मापात पडतं. म्हणजे युरिया यासाठी मिक्स केला की बेजाचं एकसारखं प्रमाण पडावं म्हणून ना. ओके ओके. ही जी पेरूची बाग आहे यामध्ये त्यांनी आंतरपीक पहिलं पहा इथं झेंडू पण घेतलेलं आहे आणि आत्ता कांदा टाकतायत. तर कांदा टाकताना त्यांनी एक नवीन मेथड वापरलेली पहा की त्या बियामध्ये युरिया घेऊन युरिया मिक्स करून बी मिक्स करून त्याचं एकत्रित त्याची फेकून कांदा करतायत. तर बाबांना विचारलं त्याचं कारण काय तर ते म्हणे एकसारखं बी पडणं आणि दुसरी गोष्ट बी जी कमी जास्त होतं किंवा उगवणीमध्ये जो परिणाम दिसतो तो दिसू नये यासाठी हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसाठी आहे. समजून घ्या की बुवा नवीन टेक्निक जे आहे म्हणजे काही ठिकाणी वापरलं जात असेल पण प्रत्यक्षात आत्ता जी पाहिलेली त्यांची जी कन्सेप्ट आहे ही थोडीशी आवडली म्हणून ही तुमच्यासाठी देत आहे बा. समजून घ्या नेमकं कसं टेक्निक वापरतात शेतकरी. म्हणजे या पद्धतीनं कांदा पीक आता हे पेरू बागेमध्ये पुन्हा आंतरपीक करत आहे. पहिलं मुख्य पीक पेरू आहे, दुसरं पीक त्यांचं आंतरपीक झेंडू पीक आहे आणि तिसरं आता पीक घेत आहेत ह्याच बागेमध्ये ते कांदा पीक घेत आहेत. आणि अशा पद्धतीनं ही पेरूची बाग आहे. तुमचं नाव काय सांगावं साहेब? अमित प्रताप शिंदे. अमित प्रताप शिंदे. हे शिंदेवाडी. शिंदेवाडी. तालुका इंदापूर जिल्हा. हे जे प्रगतशील शेतकरी कसं म्हणायचं माहिती का म्हणजे प्रगतशील का म्हणतो की बाबा एक टेक्नॉलॉजी कशी ॲडॉप्ट केली यांनी बा. पेरू पीक तर त्यांचं आहेच आहे. त्यांचं म्हणणं असं येतं की बाबा त्यामध्ये आंतरपीक पेरूचं बाजारपेठेमध्ये जे काय जातं विक्रीसाठी त्यावेळेस त्याला मार्केट फ्लेक्झिबल राहतं. तर त्यांनी या ठिकाणं येलो आणि दुसरं अष्टगंधा ही व्हरायटी केलेली आहे. या ठिकाणं त्यांचं आंतरपीक तर प्रॉपरली आहेच पहिलं पण आता त्यांनी आंतरपीक या ठिकाणं कांदा पीक फेकून घेण्याचा उद्देश त्यांना विचारला आणि त्यांची टाकण्याची जी मेथड आहे बी मिक्सिंग करण्याची किंवा त्यामध्ये युरिया घेतला आहे तो कशासाठी घेतला ते विचारायचं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आणि अमित सर खरंच ॲक्च्युली शेतीमध्ये जे त्यांचा साईड बिझनेस म्हणजे स्वतः मोटर रिडाईंगमध्ये काम करतायत पण शेतीमध्ये त्यांची जी आधुनिक किंवा नवीन पद्धतीनं ज्या काही गोष्टी करायच्या त्यांची इच्छा असते किंवा ते जे काम करतायत सगळ्यात महत्त्वाचं तर ते थोडंसं नवीन वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे अमित सरांचा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.